सायकल स्वरूपात बक्षीस असणार आहे. मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक असणार आहे आणि तसेच मल्हार आणि मार्तंड असे बैल आपण पाहणार आहोत फायनल विजेत्या संघ मालकांसाठी. तर वळूयात खेळपट्टीकडे जिथे आपण चालू सामन्याचा पहिला डाव पाहतोय. पहिलाच चेंडू अक्रॉस द लाईन येऊन चेंडू भिरकावला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थानं सिद्धेश याने दाखवून दिले मीच खऱ्या अर्थानं डॉन आहे. त्याच्या समोर त्याचाच बंधुराज आपण पाहणार आहोत सिद्धार्थ नॉन स्ट्राईक एंडला. इथे सुद्धा एक टेक्निकल ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू जातोय कव्हरच्या बाहेर 4 धावांसाठी. तर भाईजान ज्यावेळी सिद्धार्थ हा नाणेफेकीसाठी आला होता त्याची एक खास ओळख आहे, त्याच्या डोक्याला पट्टी असते. मी सिद्धार्थला विचारलं सुद्धा होतं आज तू पट्टी घालून आलेला नाही आहेस त्यामुळे थोडंसं तुला ओळखणं कठीण जात आहे. परंतु एक हार्ड हिटिंग फलंदाज आपल्या भावाला मोलाची साथ सातत्याने तो देत असतो. इथे पहिल्या 2 चेंडूवर हल्ला बोल केलाय फलंदाज सिद्धेश याने सलगचा चेंडू जातोय तिसरा सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. डीजे डीजे थोड्या वेळासाठी बंद असेल. पहिल्या 3 चेंडू मागे आपण पाहतोय जयहनुमान फणसापूर या संघाने 1 षटकार आणि 2 चौकारांशी अतिशय तुफानी सुरुवात मात्र केले. नुकता जो सामना पार पडला हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होता. श्री गणेश बोरपाडा आणि दिव्य परंगे या संघादरम्यान सामना रंगला होता. अर्थात लो स्कोरिंग सामना होता मात्र 17 ते 18 धावांचं काहीसं माफक असं आव्हान होतं श्री गणेश बोरपाडा या संघासमोर आणि अतिशय सहजरित्या ते पार केलं गेलं. आणि जसं निशांत पाटील सुद्धा म्हणतो हे जे मैदान आहे NSC खानावरचं हे खास करून श्री गणेश बोरपाडा संघासाठी एक लकी मैदान आहे ज्यांनी 2 वर्षापूर्वी याच मैदानावर 3रा क्रमांक पटकावला होता. नाईटच्या स्पर्धेमध्ये पर्व 6वं होतं. तदनंतर मागच्या वर्षी पर्व 7व्यामध्ये माझ्याच गावचा वनवली हा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तर या 8व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा श्री गणेश बोरपाडा हा संघ बक्षीसपात्र होणार की त्यांची जी घोडदौड आहे हे त्यांचा विरोधी संघ रोखणार हे पाहण्याजोगा असेल. त्यांचा विरोधी संघ कोणता असेल फणसापूर की सुडकोली हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं असणार आहे. हा चेंडू सुरेख चेंडू वापसी करून देणारा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्कलेनचा चेंडू होता. थोडासा तेज तर्रार वेगवान चेंडू होता त्यामुळे फलंदाज सिद्धेश नक्कीच बीट झालाय. निर्धाव पद्धतीने या चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावलेली बिनबाद 14. सामना रंगतदार होणार यात मात्र शंका नाही. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर आपल्या शरीरातील पूर्णतः ताकद ओकून हा गोलंदाज नक्कीच गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवर नक्कीच अपयशाला सामोरा गेला होता परंतु नक्कीच नंतरचे 2 चेंडू जे होते हे वापसी करून देणारे चेंडू होते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भाईजान जरी 10 ते 15 धावा आल्या तरी सुद्धा ते पॉवर प्लेचं षटक असल्या कारणाने गोलंदाज महागडा आहे हे क्वचितच म्हटलं जातं. जर तुम्ही 20+ धावा दिल्यात तर नक्कीच तुमच्यावर बोट दाखवलं जातं. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये 10+ धावा येणार यात मात्र शंका नाही आणि त्या धावा फणसापूर संघाने नक्कीच जमा केलेल्या आहेत. अंतिम चेंडू ऑन द मार्क पुन्हा एकदा गोलंदाज रोशन. यावेळी स्ट्राईक एंड चेंज झाला होता. सिद्धार्थकडे स्ट्राईक होती परंतु पहिला चेंडू खाऊन काढणार असताना आपण पाहिलं सिद्धार्थ बीट झालाय. निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू आपण पाहिला निर्धाव चेंडूने सांगता झाली आणि पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय जयहनुमान फणसापूर संघाची आतापर्यंतची धावसंख्या बिनबाद 15. काहीसा अहवाल जर घेतला तर हायएस्ट स्कोर पॉवर प्लेचा आतापर्यंत 24 धावा ज्या वेताळेश्वर उसर संघाने जमा केल्या होत्या त्याच्या तदनंतर आपण 23 धावा सुद्धा पाहिल्या होत्या. त्यांचाच विरोधी संघ होता आईवर्धानी सुडकोली आणि त्याच्या आधी ओमसाई सराई संघाने सुद्धा 21 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जमा केल्या होत्या. तर अशा काहीसा लेखाजोखा जो आहे हा धरणे सरांकडे आहे.
आता सुद्धा अतिशय सुंदर अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते जेहानवान फणसापूर संघाच्या माध्यमातून. सामना निश्चितपणे 4 षटकांचा असेल आणि या 4 षटकांचा जर विचार केला तर 15 धावा नक्कीच चांगल्या असणार आहेत. परंतु उर्वरित 3 षटकामध्ये सुद्धा अशा पद्धतीची धावसंख्या किंवा अशा पद्धतीचा धावांचा वेग जो आहे हा कायम राखणं गरजेचं असेल तर कुठेतरी 40 ते 45 धावा ज्या आहेत या निर्धारित 4 षटकांमध्ये जेहानवान फणसापूर संघाला जमा करता येतील. वळूयात षटक क्रमांक 2 कडे. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज मानस. वाईड लाईनला पकडून आपण पाहतोय वाईड यॉर्कर लेनचा चेंडूचा अवलंब केला गेला. पुन्हा एकदा मी म्हणेन प्यायला पाणी नसेल तर जगता येणार नाही आणि यॉर्कर चेंडू नसेल तर गोलंदाजाला मैदानावर टिकता येणार नाही. तर त्याच यॉर्कर लेनच्या चेंडूचा अवलंब केला आहे. ते सुद्धा तोच चेंडू यावेळी फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजाने स्वतःची लाईन मात्र सोडली नव्हती. आधीचा चेंडू सुद्धा असाच होता त्यावेळी कोणत्याही पद्धतीची हरकत नव्हती फलंदाजाकडून. परंतु यावेळी बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागला आणि आपली बहुमूल्य अशी विकेट गमावतोय फलंदाज सिद्धेश. वैयक्तिक 15 धावांची खेळी साकारून सिद्धेश तंबूत परतला आणि संघाची धावसंख्या सुद्धा 15च आहे. भुवनेश्वर कुमार याचा हा सर्व प्रचलित असा जर्सी क्रमांक आपण धाव फलकावर पाहतोय. 1 बाद 15 अशी सुरुवात त्याची. अर्थात सिद्धेश बाद झाला आणि त्याची जागा घेतो नवीन आलेला फलंदाज अमोल. चांगली वापसी म्हणावी लागेल आईवर्धानी सुडकोली संघाच्या माध्यमातून. मागचा सामना सुद्धा असाच काहीसा होता जिथे प्रथम फलंदाजी करताना तब्बल 79 धावा ज्या आहेत या सुडकोली संघाने जमा केल्या होत्या आणि 80 धावा डिफेंड करताना पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 48 धावा खर्च केल्या होत्या आणि उर्वरित 3 षटकामध्ये 32 धावा डिफेंड करायच्या असताना अतिशय सुरेख गोलंदाजी झाली. तर तेच चित्र पुन्हा एकदा आपण मैदानात पाहतोय. पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर जशा पद्धतीने गोलंदाजी आपण सुडकोली संघाची मागच्या सामन्यात पाहिली तशीच गोलंदाजी आता सुद्धा पाहतोय. अजिबात धावा येत नाहीयेत. पूर्णतः बंद झाल्यात धावा येणं. षटकातील पुढील चेंडू अमोलने सुद्धा मोठा फटका काढण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रयत्न. एक हाफ चान्स. अतिशय सुंदर असा प्रयत्न. लाजवाब क्षेत्ररक्षण सुजित याच्या माध्यमातून. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. अर्थात सुजित स्वतः संघाची कर्णधार पदाची जबाबदारी जी आहे ही स्वतः आपल्या खांद्यावर नक्कीच त्याने स्वीकारलंय आणि तशाच पद्धतीचं फिल्डिंग मध्ये सुद्धा त्याच्या माध्यमातून प्रदर्शन आपण पाहिलं. षटकातील पुढील चेंडू लोअर फुलरेंचा चेंडू. तर फुलटॉस पद्धतीचे चेंडू भाईजान खूप सारे असतात. एक लॉलीपॉप चेंडू जो सहजरित्या फलंदाज सीमारेषेबाहेर भिरकावतो परंतु लोअर फुलरेंचा चेंडू जो असतो तो भिरकावणं तेवढंसं सोपं नसतं फलंदाजाला आणि तेच आपण मैदानात सुद्धा पाहिलं. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे खराब थ्रो मी म्हणेन यष्टी रक्षकाच्या माध्यमातून. जिथे एकही धाव नव्हती तिथे बाईच्या स्वरूपात आपण पाहिलं 1 धाव खर्च केली जाते. दरम्यान दुसऱ्या षटकाची घोषणा सुद्धा झाली आहे. अतिशय सुंदर षटक मानस याच्या माध्यमातून. मात्र 2 धावा मानसने खर्च केल्या. अर्थात एकच धाव खर्च केली. 1 धाव बाईची होती आणि बाईची धाव जी आहे ही गोलंदाजाच्या खात्यामध्ये लिहिली जात नसते. त्यामुळे 1 धाव देऊन 1 विकेट ज्याने आपल्या नावे केल्या गोलंदाजाचं नाव होतं मानस पाटील. मॅन फ्रॉम आईवर्धानी सुडकोली. आईवर्धानी सुडकोली एक नावाजलेला असा हा संघ. भाईजान यांचा हा सर्वप्रचलित असा संघ म्हटलं तरी चालेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने वापसी करायची, आपल्या संघाला वापसीचा रस्ता कशा पद्धतीने दाखवून द्यायचा हे गोलंदाज मानसने मात्र दाखवून दिले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा झाल्यात 1 बाद 17. तर 17चा खतरा नक्कीच जाणवतोय जेहानवान फणसापूर या संघाला. पाहायला गेलं तर जेहानवान फणसापूर संघाकडे सुद्धा त्या दर्जाची गोलंदाजी आहे जिथे पहिले षटक टाकणारा गोलंदाज सूरज कमी वयाचा खेळाडू जशा पद्धतीने गोलंदाजी करतो त्यामुळे चेस करताना आईवर्धानी सुडकोली संघाला सुद्धा थोडंसं का होईना कठीण जाईल यात मात्र शंका नाहीये. अजूनही खूप सारा खेळ शिल्लक. अंतिम 2 षटकांचा खेळ शिल्लक. नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार सुजित ऑन द मार्क. पहिलाच चेंडू हलकासा ओव्हरपिच लेनचा चेंडू होता परंतु बॅट्समनच्या रेंजच्या बाहेरचा चेंडू होता. इथे झेल सुद्धा सुटलाय. दैव देता आणि कर्म नेता म्हटलं तरी चालेल. तू मैमेचा खेळ होता. 3 क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी आले.
खराब कॉलिंग सुद्धा आपण पाहिलं, झेल सुद्धा निसटला आणि एक धाव सुद्धा खर्च झाली आहे. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. 1 बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहतोय. संघाचं नाव आहे जय हनुमान फणसापूर. जशा पद्धतीने सुरुवात झाली होती, पहिल्या 3 चेंडूवर धरणेसर तब्बल 14 धावा आल्या होत्या. अर्थात पहिल्या 3 चेंडूवर तब्बल 14 धावा. तदनंतरचे जे काही 10 ते 11 चेंडू टाकले गेले, त्या 11 चेंडू मध्ये मात्र 4 धावा धावफलकावर ऍड केल्या. अर्थात खराब अशी फलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल. सिद्धेशला नक्कीच, सिद्धार्थला स्ट्राईक मिळत नाहीये. अमोल नक्कीच चाच पडतोय. गुडलाईन्स बॉर्डर पुन्हा एकदा चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. आत्महत्या करावी लागते. फलंदाज अमोल याला, अमोल याची चाच पडणारी खेळी मात्र संपुष्टात आले. दुसरा फलंदाज बाद होतोय. अर्थात 18 या धावसंख्येवर. 18 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स अशी काहीशी किंवा मी म्हणेन खराब अशी अवस्था जय हनुमान फणसापूर या संघाची. आपण सुरुवात कशा पद्धतीने केली होती आणि शेवट कशा पद्धतीने करतोय. हुसेन बोल्टचं मला एक वाक्य आठवतंय. हुसेन बोल्ट नक्की नेहमी म्हणतो की मी सुरुवातीपेक्षा एखाद्या गोष्टीचा शेवट कसा होईल याला मी महत्व देत असतो. त्यामुळे जरी तुम्ही सुरुवात चांगली केली असेल आणि शेवट जर खराब असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नसतो. अजूनही संधी पुरेशी उपलब्ध आहे जय हनुमान फणसापूर या संघासाठी. या इनिंग मध्ये तब्बल 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावांचा जर विचार केला तर 2 बाद 18 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सुद्धा आपण पाहतोय स्टेप आउट करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डान्सिंग डाऊन द विकेट आला होता, परंतु दिशामध्ये खराबी. दिशा खराब तो दशा बी खराब. काहीसा वेगवान चेंडू होता, परंतु वेगापेक्षा दिशेला महत्व असतं. मी मागे सुद्धा म्हटलं होतं, आयुष्य असो किंवा खेळ, तुमच्याकडे वेग असेल परंतु दिशा नसेल तर त्या गोष्टीला काहीच महत्व नसतं. त्यामुळे दिशेमध्ये सुधारणा करण्याची नक्कीच गरज असेल. गोलंदाज सुजित याला ऑन द मार्क. पुन्हा एकदा सुजित. इथे ओव्हरपिच लेनचा चेंडू, या फटकेमध्ये आहे वजन आणि धावा मिळतील तब्बल अर्धा डझन. मी म्हणत होतो की सिद्धार्थला पुरेशी स्ट्राईक मिळत नाहीये. सलामीला आला होता सिद्धार्थ आपल्या भावासमवेत, सिद्धेश समवेत. स्ट्राईक पासून खूप काळ वंचित सुद्धा होता. अमोलकडे स्ट्राईक नेहमी राहत होते आणि सातत्याने डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळत होते. यावेळी सिद्धार्थ स्ट्राईक एंडवर आला आणि सिद्धार्थने नक्कीच संधीचं सोनं केलं. चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. अर्थात संजीवनी षटकार म्हणावा लागेल संघासाठी, अर्थात जय हनुमान फणसापूर या संघासाठी. आणि या 6 धावांच्या स्वरूपात धावसंख्या जी आहे थोडीशी का होईना वेगाने पुढे सरकले. धावा झाल्यात 2 बाद 25. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा सुजित बॉलिंग लाईन मार्कवर असेल. यावेळी सुरेख चेंडू, गुडलेन स्पॉटवरून चेंडू हलकासला आतल्या बाजूला वळतोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोख बजावतोय. निर्धाव पद्धतीने या चेंडूची सुद्धा सांगता होते. चांगली वापसी गोलंदाज सुजित याची. दोनही कर्णधार कॅप्टन टू कॅप्टन बॅटल सुरू आहे. अर्थात सुजित टू सिद्धार्थ. यावेळी प्री डिटरमाइंड शॉट शफल होऊन चेंडू भिरकावलाय गाव कॉर्नरच्या बाहेर 6 धावांसाठी. इट्स अ बिग हिट. पंचांनी अर्थात गगनाकडे हात भिरकावलेत आणि 6 धावांचा इशारा केलाय. पंचांच्या भूमिकेत नक्कीच या स्पर्धेला नावाजलेले पंच नक्कीच लाभलेले आहेत. नावच घ्यायचं झालं तर प्रीतमजी पाटील कळवा पेंड या विभागातून, तदनंतर प्रशांतजी बांदिवडेकर पुन्हा एकदा पेण या विभागातून, तदनंतर पुरुषोत्तमजी भगत थेरोंडाज या विभागातून, असे दिग्गज असे पंच ज्यांनी आपलाच विभाग नव्हे तर आपल्या विभागाबाहेर खूप साऱ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून भूमिका नक्कीच बजावलेली आहे. तर NSC खानावच्या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून हे व्यक्ती लाभलेत तर त्यांचे मी तसे आभार व्यक्त करतोय. डीजे ऑपरेटर म्हणून योगेश नक्कीच सुंदर गाणी त्याच्या माध्यमातून आपण ऐकली. तसेच ओमकार लाईट्स अर्थात अनुप मंगेश पाटील कुरुळ यांच्या माध्यमातून आपण LED लाईट सुद्धा पाहतो या स्पर्धेचं आकर्षण. माझ्या समवेत माझे साथी समालोचक इम्रानजी बुखारी अर्थात आपले लाडके भाईजान, तसेच यासिनजी मर्चंट सर
तसेच खानावगावचा बुलंद आवाज निशांत पाटील आणि मी स्वतः कैलास कर्णेकर अर्थात प्रोफेसर के के तुम्हा सर्वांसमोर या स्पर्धेचा संपूर्ण लेखाजोखा तुम्हाला नक्कीच 3 दिवसात सांगणार आहे. माझ्या समेत आपल्या संपूर्ण विभागाचे एक दिग्गज असे स्कोरर गुणलेखक आदरणीय श्री धरणे गुरुजी आपल्याला लाभलेले आहेत. तर त्यांचे सुद्धा मी शतशः आभार व्यक्त करतोय आणि घेऊन जातोय चालू सामन्याच्या अंतिम षटकाकडे जिथे गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय प्रथमेश याला. नवीन बॅट्समन महेंद्र मागच्या सामन्याचा सामनावीरची जी जर्सी इम्प्रेशन मेन्सवेअर सुमित ठाकूर याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाभलेली आहे तीच आपण जर्सी महेंद्र याच्या पाठीमागे पाहतोय. त्याच्या बॅटमधून पहिला फटका आपण पाहिला. पहिल्या चेंडू महेंद्र खेळत होता. एक धाव जमा करून आपला साथी खेळाडू जो आतापर्यंत सुरेख फटकेबाजी करतोय सिद्धार्थ याला स्ट्राईक देण्याचं काम मात्र केलंय. आणि हेच क्रिकेट असतं. आपला समोरचा खेळाडू जर चांगली खेळ करत असेल तर त्याला संधी देणं तेवढंच गरजेचं असेल. बॅटच्या खाली चेंडू आलाय आणि त्याला असमंत दाखवलाय. इट्स अ बिग हिट. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. 6 धावांसाठी षटकार. यालाच म्हणतात स्टँड अँड डिलिव्हर किंवा स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. सिद्धेशच्या बॅटमधून किंवा सिद्धार्थ याच्या बॅटमधून आपण 3 उत्तुंग असे षटकार पाहिले. तसेच त्याचा बंधुराज सिद्धेश याने सुद्धा 1 षटकार आणि 2 चौकार ठोकून या डावाच्या धावसंख्येला आकार देण्याचं काम मात्र केलं. या 6 धावांच्या मदतीने जयहनुमान फणसापूरच्या संघाची आतापर्यंतची धावसंख्या आपण पाहतोय 2 बाद 38. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा हलकासा ओव्हरपिच लेनचा चेंडू परतो आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेला होता. बॅटच्या कडेला मात्र चेंडू लागला. सिद्धार्थची तुफानी खेळी मात्र संपुष्टात आली. वैयक्तिक 19 धावांवर नक्कीच तंबूच्या आश्रयाला जातोय. परंतु आपली जी काही जबाबदारी होती आपली जी काही कामगिरी होती कर्णधार म्हणून जे काही आपलं कर्तव्य होतं ते आपल्या संघासाठी सिद्धार्थने नक्कीच पूर्ण केलंय. उर्वरित फलंदाजांना उर्वरित चेंडू मध्ये जेवढ्या जास्त धावा जमा करता येतील तेवढ्या नक्कीच आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असतील किंवा निर्णायक असतील म्हटलं तरी चालेल. अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. धावसंख्या 3 बाद 38 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. नवीन फलंदाज सिद्धार्थची जागा घेतोय प्रशांत. डावखुरा फलंदाज आपण पाहतोय. नेसे खानाचं मैदान खऱ्या अर्थानं डावखुऱ्या फलंदाजासाठी पोषक असं मैदान आपण वारंवार म्हणतो. परंतु दिवसाचा खेळ ज्या वेळेस असतो त्यावेळी हवेचा झोत जो असतो हा पश्चिम ते पूर्व दिशेने असतो आणि त्यावेळी डावखुऱ्या फलंदाजाला खूप सारा फायदा होत असतो या मैदानावर. इथे प्रशांत आपण डावखुरा फलंदाज पाहतोय तर ती परिस्थिती आता मात्र नाही. परंतु अंतिम जे काही चेंडू असतील तिथे मोठा प्रहार येणं गरजेचं होतं आणि तो मोठा प्रहार आलेला आहे. चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. प्रशांत आला आणि प्रशांतने दाखवून दिलं. अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांचं एक गाणं आहे मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सारं. पहिलाच चेंडू होता प्रशांतच्या वाटेला आलेला आणि मी जसं म्हटलं की अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत आणि तिथे मोठे फटके येणं तेवढंच अपेक्षित होतं. आपल्या संघाच्या धावसंख्येत जेवढी जास्त भर टाकता येईल तो प्रयत्न प्रशांतने नक्कीच केला. 6 धावा नक्कीच वसूल केल्या. काहीसा महागडा ठरतोय गोलंदाज प्रथमेश. 2 षटकार नक्कीच आपल्या गोलंदाजीमध्ये खर्च करतोय. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. धावबादची अपील आणि पंचांनी अपील उचलून धरले. प्रशांत बॅक टू द पॅव्हलियन. प्रशांतने नक्कीच 1 धाव पूर्ण केली होती. आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याच्या इराद्यामध्ये दुसरी धाव घेण्याचा चोरटा प्रयत्न होता परंतु प्रयत्नात अपयशी. आणखीन 1 फलंदाज बाद होते. अर्थात 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या झाली आहे 45 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. मी जसं म्हटलं होतं भाईजान की पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या होत्या आणि अंतिम 3 षटकामध्ये जर अशीच फलंदाजी झाली तर 40 to 45 स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात मधल्या 2 षटकामध्ये काहीशी खराब फलंदाजी झाली मधल्या एका दुसऱ्या षटकामध्ये. परंतु नंतरचे जे काही चेंडू होते शेवटचे 8-10 चेंडू जर म्हटलं
तर चांगली नक्कीच फलंदाजी झालेली आहे, जिथे तब्बल 4 षटकार ठोकलेत सिद्धार्थने, 3 षटकार ठोकलेत आणि प्रशांतच्या बॅटमधून 1 षटकार आला होता. आता अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. या डावातील गोलंदाज आहे प्रथमेश, फलंदाज ऑन स्ट्राईक असणार आहे. महेंद्र यांच्या बॅटच्या आखाड्याला मात्र एक चेंडू लागला. शेवटच्या चेंडूवर आणखीन एक विकेट गमावतोय. संघाचं नाव आहे जहनमान फणसापूर. अर्थात या अंतिम चेंडू नंतर जी काही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, 45 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. 45 धावा धावफलकावर आपण पाहतोय. त्यामुळे शेवटचे किंवा म्हणेन जे काही 24 चेंडू दिले जातील त्या 24 चेंडू मध्ये आईवर्धानी सुडकोली या संघाला 46 धावांचा नक्कीच पाठलाग करावा लागेल. तर कशा पद्धतीने हा पाठलाग करता येईल हे नक्कीच पाहण्याजोगं असेल. अर्थात श्री गणेश बोरपाडा हा संघ हा क्वालिफायर राऊंड मध्ये जाऊन पोहोचलाय आणि त्यांचा विरोधी संघ कोण असेल हे या येणाऱ्या 4 षटकांमध्ये प्रेक्षकांना कळेल. पाणी पाठवायचं आहे मैदानात, व्हॉलंटियर्स थोडीशी दखल घ्यायची आहे. हॅलो, आजच्या सत्रातील आपण पाहतोय हा सेकंड लास्ट सामना म्हटलं तरी चालेल. यानंतर आणखीन एक सामना शिल्लक असेल, क्वार्टर फायनलचा सामना असेल. अर्थात क्वालिफायर राऊंड त्याला आपण म्हणतो, कारण जिंकणारा संघ जो आहे हा बक्षीस पात्र नक्कीच ठरत असतो. ट्रॉफीला गवसणी घालतो म्हटलं तरी चालेल. या स्पर्धेचा अर्थात NSC खाना आयोजित भव्य अशी नाईट स्पर्धा आणि पर्व 8वा आपण पाहतो. आणि या पर्व 8वाचा पहिला विजेता संघ कोणता असेल याची माहिती पुढील होणारा जो सामना असेल त्या सामन्यातून प्रेक्षकांना नक्कीच कळेल. आणि किमान 80,000चा जो मानकरी असेल, जो कोणी संघ विजेता असेल तो किमान 80,000चा मानकरी असेल याची नक्कीच विजेत्या संघांना जाणीव असणार आहे. आणि जसं आपण म्हणतो की श्री गणेश बोरपाडा या संघासाठी हे लकी असं मैदान आहे, तर बोरपाडा संघाला आणखीन एक संधी आहे. आणि ज्या संघाने नुकताच जी घोटवड्याच्या मैदानावर एक भव्य दिवशी नाईट स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेत सुद्धा श्री गणेश बोरपाडा संघाने तृतीय क्रमांक पटकावला होता, तर यंदाच्या हंगामात नक्कीच बोरपाडा संघ चांगल्या फॉर्म मध्ये आणि त्या फॉर्मचा उपयोग जो आहे हा या स्पर्धेत सुद्धा त्यांना करता येईल. परंतु बक्षीस पात्र होण्यासाठी त्यांना आणखीन एका सामन्यात शिक्कामोर्तब करावा लागेल, विजय संपादन करावा लागेल. तर तो सामना नक्कीच प्रेक्षकांच्या वाटायला येईल. तत्पूर्वी आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे पुन्हा एकदा वळणार आहोत. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं जहनमान फणसापूर संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावांचा डोंगर म्हटलं तरी चालेल किंवा एक मोठं लक्ष्य उभं केलंय आईवर्धानी सुडकोली या संघासमोर. तर 24 चेंडू आणि 46 धावा कशा पद्धतीने जमा करेल आईवर्धानी सुडकोली या संघ नक्कीच पाहण्याजोगा असेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. 2 सलामीवर आपण मैदानात पाहतोय. अनिकेत पाटील आणि त्याच्या समवेत जयेश पाटील. जयेश पाटीलचा नक्कीच गाजावाजा आहे, त्याच्या नावाने आपण गाणं सुद्धा ऐकत असतो. तर दोनही सलामीरांच्या खांद्यावर एक मोठी जबाबदारी असेल. 46 धावांचा उल्लेख करायचा झाला तर प्रति षटक 12 धावा ज्या आहेत, 11 ते 12 धावा ज्या आहेत या धावफलकावर येणं गरजेचं असणार आहे. 11 किंवा 12 धावांची सरासरी जर गाठता आली आईवर्धानी सुडकोली या संघाला तर मात्र हे आव्हान नक्कीच पार पाडलं जाऊ शकतं. आणि खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं जे षटक आहे, 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे पहिलं षटक निश्चितपणे पॉवर प्लेचं षटक असेल. आणि पॉवर प्लेच्या षटकाला आपण जसं म्हणतो की पॉवर म्हणजे ताकद, प्ले म्हणजे खेळ, तर ताकदीचा खेळ जो आहे हा करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहत होतो की जहनमान फणसापूर संघाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीच्या 3 चेंडूवर 1 षटकार आणि 2 चौकार लगावला होता. 15 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच जमा केल्या होत्या. त्याच्याच स्वरूपात एक चांगली टोटल आपल्याला मैदानात पाहायला मिळते, चालू सामन्यामध्ये पाहायला मिळते. इनिंगला सुरुवात होईल. 38च्या आतमध्ये प्रेक्षक क्षेत्ररक्षक उभे केलेले आहेत. पंचांची नक्कीच अनुमती मिळते. गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय पहिले षटक पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज
सिद्धेश, यावेळी सूरजला मागे ठेवून सिद्धेश यानं आपल्या खांद्यावर जबाबदारी स्वीकारले. सातत्याने आपण पाहतो जेहानमान फणसापूर संघ ज्या ज्या ठिकाणी खेळत असतो त्या त्या ठिकाणी सूरज हा पहिलं षटक टाकत असतो, परंतु या सामन्याची परिस्थिती पाहता ज्यावेळी सामना फसेल किंवा जिथे गरज असेल तिथे सूरजला गोलंदाजीसाठी आणणार असं काहीच प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू नक्कीच चांगल्या पद्धतीने टोलावला होता सूरजने, चेंडू गोलंदाजाकडे सोपावला आणि फलंदाजाला तंबूचा रस्ता मात्र दाखवलाय. पहिला हादरा बसतोय 0 या धावसंख्येवर. आता जयेश बाद झाला 0 या धावसंख्येवर आणि याला या 0 या धावसंख्येला आपण डक म्हणतो. डकचे सुद्धा भाईजान खूप सारे प्रकार आहेत, गोल्डन डक, सिल्वर डक, ब्रॉन्झ डक. तर जयेश बाद झाला त्याला आपण सिल्वर डक म्हणू शकतो कारण 2 चेंडू खेळले जयेशने आणि 0 या धावसंख्येवर नक्कीच तंबूच्या आश्रयाला जयेश गेलेला आहे. डक मध्ये जसे प्रकार टुर्नामेंटचा पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण रॉयल डक म्हणतो. इनिंगच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण प्लॅटिनम डक म्हणतो किंवा कोणत्याही षटकाच्या पहिल्या चेंडूवर जर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण गोल्डन डक म्हणतो आपला वैयक्तिक पहिला चेंडू खेळत असताना. आणि जर दुसऱ्या चेंडूवर बाद झाला तर त्याला आपण रॉयल डक म्हणतो, सॉरी सिल्वर डक म्हणतो. तिसऱ्या चेंडूवर जर बाद झाला 0 या धावसंख्येवर तर त्याला आपण ब्रॉन्झ डक म्हणतो. आणि इनिंगच्या शेवटच्या चेंडूवर फलंदाज बाद झाला तर त्याला आपण लाफिंग डक म्हणतो. तर असे डकचे खूप सारे 7 ते 8 प्रकार आहेत. तर त्या प्रकारात नक्कीच जयेश मोडला गेला. वळूयात पुन्हा एकदा खेळपट्टीकडे जिथे नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक आपण पाहणार आहोत. सनी आला आणि सनीने दाखवून दिलं. माय मिस्टेक, अनिकेत याच्या बॅट मधून हा मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय सीमा रेषे बाहेर. षटकार. थोड्याच वेळात आपल्याला डीजे सुद्धा पाहायला मिळेल. डीजेने थोडीशी विश्रांती घेतली होती, परंतु जशा पद्धतीने या संपूर्ण सामन्यामध्ये आपण चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहतोय त्यामुळे डीजे सुद्धा वाजणं तेवढंच गरजेचं असणार आहे. पहिल्या 2 चेंडूवर गोलंदाज हवी ठरला होता, गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं होतं. इथे फलंदाज आपली जादू दाखवतोय. धावा झाल्यात 1 बाद 6. इथे गतीमध्ये बदल, जरी चेंडू फुलरलेनचा असला तरी सुद्धा चेंडू मध्ये गती नव्हती. पंचाने रिव्ह्यूची मागणी केली आहे अर्थात ओव्हरहाईट साठी. तृतीय अंपायरच्या माध्यमातून नक्कीच पाहणी केली जाईल आणि थोड्याच वेळात निर्णय हा सांगितला जाईल. आतापर्यंतचा अहवाल सांगतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूचा खेळ सांगतोय. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज धावबाद झाला होता जयेश. तदनंतर जो नवीन फलंदाज आला त्याने पहिल्या चेंडूवर नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज होता अनिकेत त्याने एक षटकार लगावला होता आणि नंतरच्या चेंडूवर आपण पाहतोय रिव्ह्यू मागितला गेला होता. तर ही फेअर डिलिव्हरी घोषित केली पंचांनी, त्यामुळे हा चेंडू सुद्धा निर्धाव असणार आहे. गोलंदाजाने कमबॅक केला असं म्हटलं तरी चालेल. पॉवर प्ले षटक आतापर्यंत 4 चेंडूमध्ये मात्र 6 धावा खर्च करतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. ऑन स्ट्राईक सनी, ऑन द मार्क सिद्धेश. पुन्हा एकदा ओव्हरपिच लेनचा चेंडू, बॅक टू द बॉलर, चेंडू ढकललाय सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी. थँक्यू, धन्यवाद. डीजेच्या माध्यमातून अतिशय सुंदर गाणी आपण पाहतोय. शाहरुख खानचं एक गाणं होतं वळतोय. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील. पुन्हा एकदा ओव्हरपिच लेनचा खराब दर्जाचा चेंडू. या फटक्यामध्ये आपण पाहतोय वजन. धावा मिळाल्या तब्बल अर्धा डझन. पुन्हा एकदा खेळाने रंग बदललाय. पहिल्या 3 चेंडू किंवा 3 ते 4 चेंडू मध्ये गोलंदाजी करणारा संघ जो आहे हा वर्चस्व गाजवत असताना अंतिम 2 चेंडूवर जशा पद्धतीने मागच्या सामन्याचा सामनावीर सनी पाटील याने जशा पद्धतीने फलंदाजी केली, पुन्हा एकदा सामना जो आहे हा
तुल्यबळ केलाय किंवा समसमान अवस्थेत नेऊन पोहोचवलाय. 16 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं होतं जयहनुमान फणसापूर संघाने पहिल्या ओव्हरमध्ये अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये 15 धावा जमा केल्या होत्या आणि तोडीस तोड शेरा सव्वा शेर ज्याला आपण म्हणू शकतो आई वर्धानी सिडकोली संघाने सुद्धा पहिल्या षटकामध्ये अर्थात पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा जमा केल्यात. अर्थात एक एक्स्ट्रा धाव जमा केले. त्यामुळे अंतिम 3 षटक अर्थात 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यक धावांचा उल्लेख करायचा झाला तर 30 धावांची आवश्यकता असेल. संघाचं नाव आहे आई वर्धानी सिडकोली. गोलंदाजी मार्कवर ज्या गोलंदाजाचा मी वारंवार उल्लेख करतोय मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा गोलंदाज सूरज, ज्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील आपल्या संघाला. 1 शॉर्ट रन घोषित केले पंचांनी. खराब अशी रनिंग बिटवीन द विकेट म्हटलं तरी चालेल. जिथे 2 धावा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र एकच धाव फलकावर ऍड होईल. सूरजचं आणखीन एक मी वर्णन सांगतोय. याच हंगामात द्वारकाधीश वळवले आयोजित या स्पर्धेमध्ये 30,000ची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये सूरज याला उत्कृष्ट गोलंदाज असा पुरस्कार दिला गेला होता आणि तोच सूरज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू होता, आकुटप्याचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय फलंदाज सनी याने. चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. थँक्यू. या चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावर आपण पाहतोय. डीजे मास्टर सुद्धा 80च्या दशकातून आता 90च्या दशकाकडे आलाय. मग आपण पाहत होतो की 80s ची गाणी काहीशी वाजवली जात होती, आता 90s ची गाणी आपण पाहतोय. गोविंदाचं हे सुंदर गाणं आपण पाहिलं. काहीशी खराब अशी सुरुवात आपण सूरजच्या माध्यमातून पाहतोय, जिथे आपल्या संघाला वापसी करून देणं गरजेचं असताना सुरुवातीच्या 2 चेंडूवर 5 धावा खर्च करतोय. धाव संख्या झाली आहे 1/21. इथे सुंदर चेंडू, तेवढाच चांगला परिणाम. फलंदाज सनी बॅक टू द पॅव्हेलियन. येस, थँक्यू. हा सामना नक्कीच तराजू प्रमाणे आपण पाहतोय वारंवार दोन्ही बाजूला झुकतोय. आधीच्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर आपण पाहत होतो की सिडकोली हा संघ या सामन्यात पुढे आहे की काय. तदनंतरच्या पुढच्या चेंडूवर सनीला बाद करून पुन्हा एकदा जयहनुमान फणसापूर संघाने या सामन्यामध्ये वापसी केली असं म्हटलं तरी चालेल. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. पुढील चेंडू सूरज ऑन द मार्क. समीर स्ट्राईकवर आला होता परंतु फटका मात्र फसलाय. चेंडू दीर्घकाळ हवेत, सेकंड अटेम्प्ट मध्ये का होईना झेल मात्र टिपलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला अर्थात बॅक टू द पॅव्हेलियन. हॅलो. सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट जमा करून आपण पाहतोय ऑन हॅट्रिक सूरज याला. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अजूनही विकेटची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. 2-3 वेळा गोलंदाजांना संधी आली होती. षटकारांची हॅट्रिक आपण नक्कीच पाहिली आहे 2 ते 3 वेळा. विकेटची हॅट्रिक घेणं तेवढंसं सोपं नसतं भाईजान. आणि खऱ्या अर्थाने हॅट्रिक सुद्धा आपण विकेटलाच म्हणतो. षटकारांची कधी हॅट्रिक नसते. सलगचे 3 षटकार म्हणू शकतो, परंतु सलग जर 3 विकेट घेतले तर त्याला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये हॅट्रिक म्हणतो. तर ती हॅट्रिक नोंदवणार का गोलंदाज सूरज. आवश्यक धावांचा उल्लेख करायचा झाला तर 14 चेंडूचा खेळ शिल्लक आणि या 14 चेंडू मध्ये अजून 25 धावा जमा कराव्या लागतील आई वर्धानी सिडकोली या संघाला. तेज तर्रार चेंडू, वेगवान चेंडू, मिस टाइम पद्धतीचा फटका. डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला गेलाय, फेकला गेलाय तत्पूर्वी धाव फलकावर.
2 धावा मुकम्मल. आता सुरेख अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली, कारण इथे धावबाद सुद्धा होऊ शकला असता फलंदाज, परंतु जशा पद्धतीने आय कॉन्टॅक्ट कोऑर्डिनेशन आपण पाहिलं अनिकेत आणि प्रथमेशाच्या माध्यमातून या 2 धावा नक्कीच सहजरित्या पूर्ण झाल्या. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू, अर्थात 23 धावा झाल्यात, 46 धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे आणखीन 23 धावा जमा कराव्या लागतील. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, अर्थात 13 चेंडू जिंकण्यासाठी 23 धावा. नॉकआउटची स्पर्धा जर म्हटलं तर सामने अटीतडीचे व्हावे अशी प्रेक्षकांची अपेक्षा असतेच. इथे खराब चेंडू, ओव्हर पिच लेनचा चेंडू, त्याला असमंत दाखवलाय, चेंडू गेलाय सीमा रेषेचा बाहेर, षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थानं हा शेवटचा चेंडू खूप महत्वाचा होता भाईजान, कारण हा चेंडू काढायचा होता गोलंदाजाला, परंतु पाणी पाठवायचं आहे. ज्या चेंडूला आपण क्रिकेटच्या भाषेमध्ये धरणी सर सोपा चेंडू म्हणतो, ओव्हर पिच लेनचा चेंडू, आणि तोच सादर केला फलंदाज प्रथमेश याच्यासाठी. गोलंदाज सूरज याने आपल्या नावलौकिकाला अनुसरून गोलंदाजी मात्र झालेली नाहीये, तब्बल 13 धावा खर्च केल्या आणि काहीसा का होईना अडचणीत आपण पाहतोय जेहानमान फणसापूर या संघाला. अंतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 12 चेंडूमध्ये आवश्यक धावांचा विचार केला तर 17 धावा जमा कराव्या लागतील. संघाचं नाव आहे आईवर्धानी सिडकोली. तरी सुद्धा अजूनही सामना संपलेला नाहीये. मागचे 2 ते 3 सामने आपण पाहत होतो जिथे अशीच काहीशी परिस्थिती होती. एक सामना मी सांगू इच्छितोय, जय भारत वेलवली आणि द्वीपारंगी अशा 2 संघादरम्यान सामना होता. 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता होती आणि त्या धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या. त्यानंतर वेताळेश्वर उसर आणि आईवर्धानी सिडकोली या 2 संघादरम्यान सुद्धा आपण पाहिलं होतं की 18 चेंडू आणि 32 धावा डिफेंड करायच्या होत्या शेवटच्या क्षणी, आणि त्या धावा सुद्धा डिफेंड झाल्या होत्या. तर सांगायचा हेतू हाच आहे की परिस्थिती कोणती असो, तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून यश संपादन करू शकता. आवश्यकता असेल ती म्हणजे तुमच्या मेहनतीची, तुमच्या कष्टाची, तुमच्या स्किलची, अर्थात तुमच्या टॅलेंटची. पाहायला गेलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला यश संपादन करायचं असेल तर 3 गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं असतं. एक तर तुमचं स्किल, दुसरं म्हणजे तुमची मेहनत, आणि तिसरं म्हणजे तुमचं नशीब अर्थात लक फॅक्टर. तर ह्या 3ही गोष्टी कोणत्या संघाच्या बाजूने असतील. वळतोय, षटक सुरू होतंय. इथे सिद्धार्थच्या माध्यमातून आणखीन एक ओव्हरपिचचा चेंडू, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर, 6 धावांसाठी. थँक्यू. नक्कीच इथे फलंदाजीपेक्षा काहीशी खराब दर्जाची गोलंदाजी आपण सातत्याने पाहतोय. ओव्हरपिच लेनचे चेंडू नक्कीच फलंदाजीसाठी सोपे असतात. फुलटॉस चेंडू असोत किंवा ओव्हरपिच लेनचा चेंडू असोत. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं, तो शेवटचा चेंडू होता सूर्याचा, तो सुद्धा ओव्हरपिच लेनचा होता. इथे पहिला चेंडू होता सिद्धार्थचा आणि तो सुद्धा ओव्हरपिच लेनचा, सहजरित्या भिरकावला फलंदाज अनिकेतने 6 धावांसाठी. आता परिस्थिती बदलली, 11 चेंडू 11 धावा. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप हलकासा यॉर्क लेनचा चेंडू होता, फटका काहीसा फसला होता, परंतु नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन आदळल्या कारणाने आपण पाहतोय कोणत्याही पद्धतीची हानी मात्र झालेली नाहीये. आणि महत्वपूर्ण अशी 1 धाव सुद्धा जमा करतोय सिडकोली या संघ. धावा झाल्यात 3 बाद 36. इथपर्यंत मजल मारले. अंतिम 10 चेंडू आणि आवश्यक धावा सुद्धा तेवढ्याच, अर्थात 10 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. तरी सुद्धा मी म्हणेन सामना संपलेला नाहीये. काहीस ड्यू फॅक्टर सुद्धा मैदानात जाणवतोय निशांत पाटील. त्याचा फटका गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा नक्कीच होतोय, कारण ज्यावेळी मैदानात ड्यू येतो त्यावेळी चेंडू जो हातातून स्किट होतो, हातातून सटकतो. जो चेंडू तुम्हाला यॉर्क टाकायचा असतो तो फुलर लेंथमध्ये कन्वर्ट होतो किंवा ओव्हर पिच लेंथमध्ये कन्वर्ट होतो. इथे बॅटच्या कडेला चेंडू लागला, बॅकवर्ड बॅटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला होता. तिथे
चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेला नाही या फणसापुरा संघ. त्यामुळे समीकरण बदललंय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. सुंदर फटका. संतोष यांनी नक्कीच शर्थीचे प्रयत्न केले, परंतु चेंडू गेलाय वन बाउन्स पद्धतीने सीमारेषेबाहेर चौकार. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आपण टेनिस क्रिकेटमध्ये ज्यावेळी 4 ते 5 षटकांचे सामने असतात त्यावेळी पार्टनरशिपचा उल्लेख करत नसतो, परंतु काहीसा सामना फसल्यानंतर आपण पाहिलं की प्रथमेश आणि अनिकेत यांनी जशा पद्धतीने पार्टनरशिप केली, जवळपास हा सामना जो आहे हा विजयाच्या दिशेने झुकवलाय. येथे धावबादची अपील केली, रनआउटसाठी मागणी केली, पंचांनी रिव्ह्यू मात्र मागितलेला आहे, अर्थात तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आहे. आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता, एलईडी स्क्रीनवर. इथे एक धाव मुकम्मल केली, दुसरी धाव करण्याचा प्रयत्न आहे. हॅलो, तर तिसऱ्या पंचांकडून नक्कीच डिसिजन आलेला आहे. पंच फलंदाज नाबाद आहे असं घोषित केले पंचांनी, आणि पंच म्हणजे परमेश्वर. जसं आपण परमेश्वरापुढे नतमस्तक होतो तशा पद्धतीने खेळामध्ये आपण पंचांच्या पुढे नतमस्तक होणं गरजेचं असतं. 2 धावा पूर्ण झाल्या, धावसंख्या झाली आहे 44. अंतिम 7 चेंडू होते आणि 2 धावांची गरज होती, आणि त्याची पूर्तता या चेंडूवर होणार का? अर्थात झालेली आहे. विजयी संघ ठरतोय. संघाचं नाव आहे आई वरदानी सुडकोली. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अर्थात क्वालिफायर राऊंड मध्ये पोहोचणारे 2 संघ असणार आहेत, श्री गणेश बोरपाडा आणि त्यांचा विरोधी संघ असेल आई वरदानी सुडकोली. दोन्ही संघांना मी माझ्या वतीने मनापासून शुभेच्छा देतोय, आणि दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की तुम्ही नाणेफेकीसाठी त्वरित टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. आई वरदानी सुडकोली विपक्ष श्री गणेश बोरपाडा. हॅलो, सुडकोली संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी प्रथमेश ठरलेला आहे, तर त्याला सुद्धा विनंती असेल की आपला अवॉर्ड घेण्यासाठी आपण यायचं आहे. चला, सुडकोली संघाचा कॅप्टन आणि बोरपाडा कैलास कर्णेकर लगेच आपण टॉस घ्यायचा आहे. हॅलो, आजच्या दिवसाची अंतिम लढत, अर्थात या स्पर्धेचा पहिला बक्षीसपात्र संघ कोणता असेल याची माहिती प्रेक्षकांना कळेल असा हा सामना असेल, आणि किमान 80,000चा मानकरी संघ कोणता असणार आहे याची माहिती सुद्धा प्रेक्षकांना कळणार आहे. विरोधी संघाची नावं सांगू मी इच्छितोय. एका बाजूला आपण पाहतोय श्री गणेश बोरपाडा हा संघ,